तुम्ही गुहागरला जर आले असाल तर तुम्हाला सुंदर एक ठिकाण मी सुचवतो आहे, ते म्हणजे श्री अष्टवणे गणेश मंदिर गुहागर. वरचा पाट इथे आहे, दुर्गादेवी मंदिराजवळच आहे आणि अगदी पुरातन असं हे मंदिर आहे. आणि याला असं डोंगरात असल्यामुळे असं वर चढून जावं लागतं. 100-1 जवळपास पायऱ्या जुन्या पद्धतीने बांधलेल्या, आणि जाताना पण खूप छान असं मंदिरापर्यंत जाताना छान वाटतं. आणि थोडासा थकवा येतो जाताना पोचायला तिथपर्यंत. जवळपास तुम्ही 10-1 मिनटात मंदिरापर्यंत पोचू शकता. आजूबाजूला खूप असं घनदाट अशी झाडी आहे. असं वाटतं आपण खाली असं पाहिलं की असं वाटतं दरी आहे का. आणि असं एक सुंदर एक छान, आता परत यांनी सुंदरशानाचा जीर्णोद्धार केला आहे आणि छान असं एक मंदिर बांधलं आहे. तर श्री अष्टवणे गणेश मंदिर गुहागरमधलं खूपच छान मंदिर आहे. तुम्ही नक्की इथे येऊन भेट द्या आणि तुम्हाला नक्कीच हे मंदिर खूप आवडेल. आणि स्वयंभू असल्यामुळे हा नवसाला पावतो. आणि मागी उत्सव किंवा बाकी गणेश उत्सव पण इथे खूप मोठ्या प्रमाणात साजरे होतात. आणि छोटीशी अशी मूर्ती आहे आणि खूपच देखणी, आणि त्या मूर्तीकडे सतत असं पाहत राहावं असं वाटतं. हे स्वयंभू अष्टवणे गणेश मंदिर तुम्ही नक्की एकदा गुहागरला आले तर पहा. खूपच सुंदर आहे आणि उंचावर असल्यामुळे तिथे समुद्र पण खूप छान दिसतो तिथून गुहागरचा. अनेक लोक इथे गणेशोत्सवा काळात भेट देतात. मला तर वाटतं पावसाळ्यात खूपच सुंदर इथलं विहंगम दृश्य असेल. इथे एक छोटासा असा एक पहाडातनं आलेला झरा पण आहे, ज्यातनं पाणी त्या गोमुखातून येऊन इथे एक असं टाकी केली आहे, त्याच्यामध्ये ते साचत राहतं. किती सुंदर नितळ असं स्वच्छ पाणी आहे. असा हा स्वयंभू गणेश अष्टवणे गणेश तुम्ही नक्की बघायला या. धन्यवाद.